विद्यार्थी मित्र हो नमस्कार. सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमासाठी ज्या विद्यार्थ्यांनी मुक्त विद्यापीठामध्ये प्रवेश घेतलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. विद्यार्थी मित्र हो, आपणा सर्वांना माहीत आहे की आपल्या मे जून या महिन्यामध्ये आपल्या विद्यापीठाच्या ज्याला आपण वार्षिक परीक्षा म्हणतो, ज्याला आपण उन्हाळी परीक्षा असं देखील म्हणतो, त्या परीक्षा कधीपासून सुरू होणार आहेत याची माहिती जाणून घेणं आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. याच संदर्भातली महत्त्वपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी विद्यापीठाचं दिनांक 7 मार्च 2024 रोजी जे परिपत्रक प्रसारित झालेलं आहे त्या परिपत्रकाच्या माध्यमातून आपणा सर्वांना आपल्या परीक्षा कधीपासून सुरू होणार आहेत, त्याचबरोबर जे रिपीटर विद्यार्थी आहेत की जे मागच्या परीक्षेला अनुत्तीर्ण झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना आपण रिपीटर विद्यार्थी म्हणतो, पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी म्हणतो. त्यांनी रिपीटर एक्झामचा फॉर्म कधी भरायचा आहे, त्याची लास्ट डेट किती आहे, ही सर्व प्रकारची माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, यासाठी विद्यापीठानं सूचनापत्रकामध्ये जी महत्त्वाची सूचना दिलेली त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की 2023-24 या शैक्षणिक वर्षातील उन्हाळी ज्याला आपण अंतिम किंवा सत्रनिहाय परीक्षा असं म्हणतो, या मे 2024च्या तिसऱ्या आठवड्यापासून होणार आहेत. तिसरा आठवडा म्हणजे साधारणतः 21 मेपासून आपल्या परीक्षा सुरू होणार आहेत, हे सर्वजण लक्षात घ्या. सर्व शिक्षणक्रमांच्या परीक्षेचे वेळापत्रक हे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर एप्रिल 2024च्या शेवटच्या आठवड्यात उपलब्ध होईल. म्हणजे साधारणतः 24 ते 31 मेच्या दरम्यान आपल्याला विद्यापीठाच्या वेबसाईटला आपल्या परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक दिनांक, वार, वेळेनुसार पाहायला मिळणार आहे. या परीक्षेसाठी उपलब्ध शिक्षणक्रमांचा तपशील सोबत जोडला आहे. तेवढ्याच शिक्षणक्रमांच्या परीक्षेचे आयोजन केले जाईल. म्हणजे आज जे PDF आधारे मी तुम्हाला माहिती सांगत आहे या परिपत्रकाच्या आधारे, त्या परिपत्रकाची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, ती तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. पूर्ण परिपत्रक तुम्ही सविस्तरपणे पाहू शकता. आता ज्यांचा 16 अंकी कायम नोंदणी क्रमांक आहे अशा पुनर्परीक्षार्थी रिपीटर विद्यार्थ्यांनी आपल्या परीक्षेसाठीचा ऑनलाईन परीक्षा अर्ज भरण्याची मुदत खालीलप्रमाणे दिलेली आहे. विना विलंब शुल्कासह म्हणजेच रेग्युलर फीमध्ये दिनांक 8 मार्च 2024 ते 22 मार्च 2024, विलंब शुल्कासह म्हणजेच लेट फी 100 रुपये वाढीव फी होणार त्यामध्ये दिनांक 23 मार्च 2024 ते 28 मार्च 2024, आणि त्यानंतर विशेष विलंब शुल्कासह म्हणजे 500 रुपये जास्तीची फी भरून त्याला आपण विशेष विलंब शुल्क म्हटलं आहे, 29 मार्च 2024 ते 2 एप्रिल 2024. यामध्ये एक विद्यापीठानं सूचना दिलेली आहे की यानंतर कुठल्याही कारणास्तव मुदतवाढ मिळणार नाही. तुमच्या फीचा तपशील दिलेला आहे की आपल्याला साधारणतः किती फी भरणं गरजेचं आहे. BA, BCom इतर शिक्षणक्रम यासाठी प्रमाणपत्र, पदविका, कृषी शिक्षणक्रम पदविका लेखी परीक्षा ₹180 प्रति पेपर. म्हणजे तुमचे जेवढे पेपर राहिले असतील तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला ती फी भरणं गरजेचं आहे. पदव्युत्तर पदवी याचा अर्थ ज्याला आपण MA, MCom, MSc, मास्टर डिग्रीचे जे कोर्स म्हणतो त्यांची जी फी आहे ती फी आहे प्रति पेपर ₹200. प्रात्यक्षिक मौखिक परीक्षा, व्हायवा होस्ट, प्रात्यक्षिक, स्टुडिओ वर्क, टर्म वर्क, प्रकल्प मौखिक याची 220 आणि ₹330 प्रमाणे तुम्हाला फी भरणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मार्कशीटचं शुल्क यामध्ये ₹100 अंतर्भूत आहे. विलंब शुल्क 100. जर का लागलं तर म्हणजे तुमची जी उशिरा तुम्ही फी भरली तर तुम्हाला 100 आणि ₹500 तो वेगळा फी भरावा लागणार आहे. परीक्षा शुल्क जेवढे विषय अनुत्तीर्ण आहेत त्या सर्वांचे भरावे लागेल. परीक्षा अर्ज व शुल्क प्रत्येक अनुत्तीर्ण सेमिस्टर वर्षासाठी भरावे लागेल. ऑनलाईन परीक्षा अर्ज भरताना परीक्षा शुल्क हे ऑनलाईन भरता येईल. DD, RTGS, NEFT रोख स्वीकारले जाणार नाहीत, याची काळजी घेणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी विद्यापीठानं ज्या विद्यार्थ्यांचा ज्याला आपण काय म्हणतो की नोंदणी कालावधी संपलेला आहे किंवा काहींची जो काही कालावधी ठरवून दिलेला असतो 5 वर्षाचा, 8 वर्षाचा, तर अशा विद्यार्थ्यांनी त्या शिक्षणक्रम नियमांच्या अधीन राहून प्रथम पुनर्नोंदणी केल्यानंतरच ऑनलाईन परीक्षा अर्ज भरावा. त्याला आपण रजिस्ट्रेशन असं म्हणतो की ज्यांचा नोंदणीचा कालावधी संपलेला आहे. समजा एखाद्या अभ्यासक्रमाचा कालावधी 5 वर्षाचा आहे आणि त्या 5 वर्षात मी उत्तीर्ण नाही होऊ शकलो, आत्ता मला परीक्षा द्यायची आहे, तर अशा वेळेला तुम्हाला पहिलं पुनर्नोंदणी करणं आवश्यक आहे. त्याची प्रक्रिया तुम्ही अभ्यासणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला हे परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे. त्यासाठी नंबर 4चा हा जो क्लॉज आहे तो संबंधित विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे.
5मध्ये सांगितलंय 9 अंकी कायम नोंदणी क्रमांक असलेल्या विद्यार्थ्यांना नोंदणी करून 14 वर्षे होऊन गेल्याने त्यांचा नोंदणी कालावधी संपलेला असल्याने परीक्षा देता येणार नाही. 9 अंकी नोंदणी क्रमांकाच्या कुठल्याही वर्षाचा परीक्षा अर्ज यापुढे ऑफलाईन स्वीकारला जाणार नाही. या विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवेश घ्यावा लागेल. म्हणजे ज्यांची 14 वर्ष झाली त्यांच्यासाठी आता ते ज्याला आपण काय म्हणू की एक्झाम ती आउटडेट झालेली असल्यानं त्यांना परीक्षा देता येणार नाहीये. अशा विद्यार्थ्यांना पुन्हा नव्यानं प्रवेश घेऊनच परीक्षा द्याव्या लागणार आहेत हे लक्षात घ्या. विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र, हॉल तिकीट हे पोर्टलला ऑनलाईन उपलब्ध करून दिले जाईल. स्वतंत्रपणे पाठवले जाणार नाही. प्रत्येक विद्यार्थ्याने परीक्षेच्या अद्ययावत माहितीसाठी वेळापत्रकातील होणाऱ्या संभाव्य बदलाबाबत विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ वेळोवेळी पाहावे. परीक्षेसंबंधी सर्व माहिती पोर्टलवर प्रसिद्ध केली जाईल. अभ्यास केंद्रे अथवा विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे कळवले जाणार नाही. सर्व शिक्षण क्रमांच्या विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की त्यांनी प्रवेश घेतलेल्या शिक्षण क्रमाच्या आवश्यकतेनुसार प्रत्येक विद्यार्थ्याचे गृहपाठ, होम असाइनमेंट, प्रोजेक्ट वर्क हे पूर्ण करून आपापल्या स्टडी सेंटरला जमा करणं आवश्यक आहे, कारण ते मार्क तुमच्या मार्कलिस्टवर येणारे असतात. अभ्यास केंद्रांनी अंतर्गत गुण ऑनलाईन पद्धतीने नोंदीत अभ्यासक्रमांसाठीची सूचना ही आणि 10वी सूचना जी आहे ती तुम्ही प्रत्येकानं NEP 2020 नुसार आपला ABC ID म्हणजेच अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटचा जो ID क्रमांक असतो तो ID क्रमांक तयार करणं गरजेचं आहे. ते तयार करण्याची लिंक या ठिकाणी विद्यापीठाने दिलेली ती तुम्ही पाहू शकता. त्यानुसार ABC ID तयार करू शकता. याबरोबर परीक्षेच्या संदर्भातली आणखी एक महत्त्वाची अपडेट आहे की काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतं की आम्ही ज्याला आपण रेग्युलर विद्यार्थी म्हणतो, समजा 23-24च्या सुरुवातीला ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेतलेला आहे त्याला आपण रेग्युलर विद्यार्थी असं म्हणतो आणि त्या विद्यार्थ्यानं जी काही फी भरलेली असते त्याच फीमध्ये विद्यापीठाच्या परीक्षेची फी देखील अंतर्भूत असते. त्यामुळं अशा नियमित विद्यार्थ्यानं वेगळं परीक्षा शुल्क भरण्याची गरज नाही आहे. मात्र जे विद्यार्थी समजा मी सेमिस्टर 1ला माझा एखादा विषय राहिला आहे आणि आता मला तो या मे-जूनच्या परीक्षेमध्ये माझा सेमिस्टर 1चा विषय राहिलेला द्यायचा आहे, असा विद्यार्थी रिपीटर गणला जाणार आहे. त्याला रिपीटर पुनर्परीक्षार्थी मानलं जाणार आहे. अशा विद्यार्थ्याला मात्र ती फी भरणं गरजेचं आहे. या ठिकाणी विद्यापीठानं सर्व परीक्षांचं एक संभाव्य वेळापत्रक जे दिलेलं आहे, तुम्ही तुमच्या अभ्यासक्रमानुसार हे वेळापत्रक पाहू शकता आणि त्यावरून आपली परीक्षा साधारणतः कधीपासून सुरू होणार आहे, त्याची परीक्षा फी किती आहे, हे तुम्ही सर्व माहिती या ठिकाणी घेऊ शकता. हे पूर्ण PDF मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यानुसार तुम्ही सर्व माहिती बघू शकणार आहात, त्याची प्रिंट काढू शकणार आहात. विद्यार्थी मित्र हो, या व्हिडिओशिवायच लवकरच मी तुम्हाला ऑनलाईन एक्झाम फॉर्म कसा भरायचा, आपली फी कशी भरायची, त्याचबरोबर इतर परीक्षेच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासाठी अपलोड करणार आहे. आपण अजूनही हे चॅनल जर का सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये द्या, जेणेकरून तुमच्यासाठीचे व्हिडिओ अधिकाधिक चांगले कसे बनवता येतील याच्या संदर्भात मला त्याची निश्चितच माहिती होऊ शकेल. गरजूपर्यंत हा व्हिडिओ पाठवा. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार. थँक यू सो मच.